तुमले पण तेच साबुदाणा खाई काही कटाय होऊ नका, तेच सिंपल. तर तुमच्यासाठी मस्त रेसिपी लिहून मी साबुदाणा आणि बटाटापासून एवढी भारी रेसिपी बनस माहिती होतं का, मस्तपैकी पराठा. तर मी आज पराठीन रेसिपी शेअर करणार आहे जी उपवाससाठी राहत बरं का. 1 वाटी साबुदाणा 3-4 मिनटापर्यंत त्याला भुजा ना, त्यानंतर त्यानं पावडर बनायला हवा ना, ते पावडर ना गाई लेवा ना, गाईची वही घे त्यानं माय ना 1 वाटी आपण साबुदाणा लिहिल्यानंतर 1 वाटी उकळेल बटाटा राहत असेल त्याला किशी लेवा ना, तो टाका ना 1 वाटीभर. त्यानंतर हिरवी मिरची आणि अद्रकना ठेचा, कोथिंबीर बारीक चिरीशी टाका आणि निंबूना रस आणि मीठ टाका ना स्वादनुसार, आणि थोडंसं जिरं टाका ना. सगळं टाका मिक्स करा. पाणी लागत नाही यायले, पण पाणी लागत असेल तर थोडं टाका तरी चालेल. त्याने मस्तपैकी डो तयार होईल. त्यामुळे थोडं तेल टाका, परत तेल मसळीशी छान असं वही घे 3-4 मिनटापर्यंत. त्यांना एक गोळा लेवा ना आणि त्याने पोळी लाटे लेवाने. त्यानंतर मी एक डब्बा ना साह्यातून छोटा बनाई राहणं पराठा तुम्ही मोठा सुद्धा बनवू शकता. कुठल्याही प्लेटनं साह्यातून त्याला कट कर लेवाना. वही घे. त्यानंतर तवा गरम रासनं त्यावर थोडंसं तेल टाका. त्यांना पराठा टाकी देवाना. छान असं दोघं साईड भाजाना, कच्चंच ठेवा नाही. बारीक जाड गॅस करा ना, मस्तपैकी भाजाना त्याला. अशा प्रकारे सगळा पराठा भाजी लेवाना आणि फक्त 3-4 मिनटावर नाही 5-7 मिनटावर बनस रेसिपी पण लागल, 1 नंबर लागस. खूप टेस्टी बनस बरं का. उपास तुम्ही हाई रेसिपी खावासाठी उपास दर्शते एवढी खतरनाक लागस. फक्त आहे ना अशी रेसिपी इझी रेसिपीसाठी ना मना चॅनलला सबस्क्राईब करू जाऊ नका. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बरं का.